उपाशी पोटी ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो त्यावेळेस तोंड न धुता ब्रश न करता तुम्हाला काचेच्या ग्लास मध्ये कोमट पाण्यात 150 मिली कोमट पाण्यामध्ये 30 मिली अमृत ज्यूस घ्यायचंय. या बॉटलच्या वरती एक कॅप आहे, 5 झाकण ते पाणी घ्यायचं, 1 झाकण अमृत ज्यूस घ्यायचं. कंडिशन एकच आहे की तुम्हाला ते ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये गरम नाही करायचं. चम्मच पण वगैरे टाकायची गरज नाही, ऑटोमॅटिक डायल्यूट होतं आणि गोट गोट करत हे आपल्याला प्यायचं आहे. जसं आपण पाणी पितो रामटेके सर, पाणी पितो तसं नाही प्यायचं. सिप सिप करत आणि शक्य जर का असेल महिलांनी आणि जेंट्सनी वज्रासनामध्ये जर का बसून तुम्हाला पाणी पिता आलं तर खूप चांगलं, रिझल्ट ऑलमोस्ट डबल होतात. प्यायला पाहिजे ज्याला शक्य आहे त्याला. गुडघे वगैरे दुखत असतील तर तकलीफ घ्यायची नाही, साधं तुम्ही चेअरवर बसूनही पिऊ शकता. हे त्याचं फॉर्म्युलेशन आहे, अर्ध्या लिटरची बॉटल आहे, सर्व इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. विशेष म्हणजे कंपनीचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, स्वतःचा फॉर्म्युला आहे, स्वतःची फॅक्टरी. आपल्याला दुसरीकडे हायर करायची गरज नाही याला. अशा प्रकारचा अमृत ज्यूस आहे, मल्टिपल यूज आहे, मदर प्रॉडक्ट आहे कंपनीचं, प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे आणि प्रत्येक प्रतिनिधींनी याला यूज करायला पाहिजे आणि यूज केल्याच्या नंतर कमीत कमी 20 लोकांना याला शेअर करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरातलं आरोग्य दुरुस्त करू शकता. बरोबर आहे? बोर नाही होत सर, आणि बोर झाले तरी पर्याय नाही, कारण प्रॉडक्ट नॉलेज आहे, याला दुसरा काही पर्याय नाही. त्याच्यानंतर सेकंड प्रॉडक्ट आहे मित्रांनो आपल्याकडे डायबोजिन. 200च्या वरची शुगर असेल, टाईप 2 डायबिटीज मध्ये जर का एखाद्या व्यक्तीला इन्सुलिन असेल, दिवसातून 1 वेळा 2 वेळा 3 वेळा इव्हन 5-5 वेळा सुद्धा बऱ्याच लोकांना इन्सुलिन असतं. या केस मध्ये डायबिटीज जर का त्या व्यक्तीला आपण चालू केलं, 17 प्रकारचे नॅचरल जडीबुटी याच्यामध्ये, थोडक्यात जे काही कडवे जे कडू पदार्थ आहेत ते सर्व याच्यामध्ये, कारला झालं, जामुन झालं, असं नीम पण, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये नॅचरल आहेत. 17 प्रकारचे नॅचरल याच्यामध्ये गोष्टी आहेत. जर का एखाद्या व्यक्तीला शुगर असेल त्यांनी अमृत ज्यूसची मात्रा 15 मिली करायची आणि शुगरची डायबिटीज जी आहे जेवण करायच्या आधी संध्याकाळी 2 तास आधी 30 मिली तुम्हाला घ्यायचं. एवढाच फरक आहे. याच्यानंतर प्रॉडक्ट आणखी एक काम करते, म्हणजे तुमचं वेट लॉस. वेट लॉस करत असताना 30 मिली अमृत ज्यूस तुम्हाला घ्यायचंय, 15-15 मिली जेवण झाल्याच्या नंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला डायबो घ्यायचं. थोडंसं व्हेरिएशन समजून घेऊ शकता तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रॉडक्ट आहे ज्याचं नाव आहे आर्थोजी. याच्या नावातच अर्थ आहे तुमच्या बॉडीचे टोटल जॉईंट्स जेवढे काही सांधे आहेत ते सर्वच्या सर्व सांधे युरिक ऍसिडची तुमच्या मात्रा वाढल्यामुळे काय होतं, पेन व्हायला सुरुवात होते आणि पेन झाल्याच्या नंतर तुमचा रक्तातला वात असेल, आमवात असेल, जळवात असेल, त्यानंतर संधिवात असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये पेन व्हायला सुरुवात होते. जेवढे जेवढे सांधे ते सर्व सांध्याला दुरुस्त करायचं काम आहे. फक्त तुमच्या गुडघ्यामधलं लिगामेंट फाटला असेल, नंतर त्याची झीज झाली असेल, कार्टिलेज पण सुद्धा तुमच्या गुडघ्यामधलं खराब झालं असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला आर्टिफिशियल कार्टिलेज जर का त्याच्यात रिपीट करायचं सांगितलं असेल नी रिप्लेसमेंट मध्ये, तर ती गोष्ट आपल्याला करायची गरज नाही पडत. आर्थोजी कॅप्सूल सकाळ संध्याकाळ जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला अमृत ज्यूसच्या सोबत घ्यायचंय. कुठल्याही प्रकारचं गुडघ्याचं सांध्याचं दुखणं असेल तुमचं नॅचरली दुरुस्त होते. कंडिशन तिचे 3 ते 6 महिने तुम्हाला यूज करायचं. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉडक्ट आहे आपल्याकडे ज्याचं नाव आहे पॉवर बूस्टर प्ले. या प्रॉडक्टला पर्टिक्युलर 6 ते 7 गोष्टींमध्ये आपण यूज करतोय. सोरायसिस, पॅरालिसिस, हार्टचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर तुमचं स्किनचे प्रॉब्लेम, सर्व कॅन्सर, अल्झायमर आणि पार्किन्सन, 5 ते 6 डिसीज मध्ये आपण याला यूज करतो. कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं याला सुद्धा. सोरायसिस सारखा आजार मित्रांनो डॉक्टरांकडे दुरुस्त होत नाही. कोणी मेडिकल प्रोफेशनला जर असेल त्यांना माहिती आहे कोणी मेडिकल मध्ये, मेडिकल प्रोफेशनला आहे सर कोणी नाहीये, मेडिकल एमआर वगैरे कोणी आहे? तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता सोरायसिस आजार ॲलोपॅथीने दुरुस्त होतो का? नाही होत. पांढरा कोड सारखा आजार पण दुरुस्त नाही होत ॲलोपॅथीमध्ये. आपल्याकडे याचा इलाज आहे, हे वापरायचा आहे. तुमच्या आजूबाजूला कोणाला पांढरे डाग असतील, पांढरे कोड असतील, सोरायसिस असेल, स्किनचा प्रॉब्लेम असेल, त्यांना तुम्ही आवर्जून रिकमेंड करू शकता. एकदा देऊन बघा, 3 ते 6 महिने त्याला घ्यायला लावा. रिझल्ट खूप छान आहे. एकाही प्रॉडक्टला हलक्यात घेण्याची गरज नाही याच्यात. तुम्ही गुगल सर्च करू शकता याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याच्यानंतर नंतरचं एक प्रॉडक्ट आहे, इथे नाहीये सध्या हजर, ज्याचं नाव आहे पॉवर बूस्टर प्लस. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉडक्ट आहे मित्रांनो ज्याचं नाव आहे पायलोराइड्स. पाईल्स मुळव्याध सगळ्यांना माहिती आहे. मुळव्याची तकलीफ काय आहे ज्याला माहिती त्यालाच माहिती, ज्याला आहे तर
जर का मुळव्याधपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुमच्या अमृतच्या बॉटलने तुम्ही क्लिअर होता, पण मुळव्याधच्या पुढची जर का स्टेज असेल फिशर भगंदर फिस्तुला, याच्यामध्ये काय होतं, जखम राहते 2-3 वर्षापर्यंत, त्याच्यानंतर त्याच्यातनं पस निघतो आणि पस निघल्याच्या नंतर जर का जखम दुरुस्त नाही झाली त्याच्या पुढची स्टेज असते कॅन्सर. आणि कॅन्सर झाल्याच्या नंतर काय होतं ते आपल्याला सांगायची गरज नाही. या केसमध्ये पायलोराइड्स नावाच्या कॅप्सूल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 60 कॅप्सूल आहेत. सकाळ संध्याकाळी कॅप्सूल तुम्हाला अमृतच्या सोबत घ्यायचे आहे. कसलाही तुमचा पाईल संदर्भात आजार जर का असेल तो पूर्णच्या पूर्ण या गोळीने दुरुस्त होतो. त्याच्यानंतर आणखी एक प्रॉडक्ट आहे महिलांसाठी संपूर्ण पोषण आहे, ज्याला आपण वरदान म्हणतो महिलांसाठी, ज्याचं नाव आहे लेडी लाईफ केअर. लेडी लाईफ केअर अमृतच्या सोबत जर का यूज केलं सर्वात जास्त याचा इफेक्ट होतो इन्फर्टिलिटीवर. आपल्या सर्वांच्या आजूबाजूला बरेच काही कपल असते ज्यांच्या घरामध्ये 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले मुलबाळ नाहीये. आपण बघतो आपल्या आजूबाजूला आहे आणि ते ट्रीटमेंट पण घेतात, असं नाही की ट्रीटमेंट घेत नाही. ॲलोपॅथीची ट्रीटमेंट पण चालू असते पण रिझल्ट कुठल्याच पद्धतीमध्ये येत नाही. रामटेके सर तुमच्या दिगोरीचा एक रिझल्ट आहे इन्फर्टिलिटी मध्ये. एक कपल आहे 4.5 वर्ष लग्नाला झाले, बरेच वेळा मी उदाहरण सांगितलं, पण 4.5 वर्ष लग्नाला झाले, ती जी मुलगी आहे लग्न झालेली मुलगी आहे, तिचं युट्रेस पण छोटं आहे, युट्रेसचं जे काही तोंड असते गर्भाशयाचं ते पण लहान आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं तिला की जिंदगीमध्ये कधीच आई बनू शकत नाही. तुम्ही मुंबईला जा, दिल्लीला जा, दुनियेच्या जगात भारताच्या बाहेर जा. या केस मध्ये सांगितलं पुरुष पण डिफेक्टिव्ह होता आणि ती लेडी पण डिफेक्टिव्ह होती. पुरुषामध्ये काउंटिंग हे फक्त 10% होतं, नियमाने 40% पाहिजे असते. अशा केस मध्ये दोघंही डिफेक्टिव्हिटी मध्ये असल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे काही जमणार नाही याच्यामध्ये. अशा केस मध्ये जवळपास 5 वर्ष झाले मित्रांनो, सॉरी 5 महिने झाले आपण त्या लेडीला लेडी लाईफ केअर अमृत ज्यूस देतोय, जेंट्सना पॉवर बूस्टर प्लस आणि अमृत ज्यूस देतोय. आज 5 महिने झाले. 5 महिन्याच्या या ट्रीटमेंट मध्ये ती लेडी आहे 3.5 महिन्याची प्रेग्नंट आहे. बाय रिपोर्ट आहेत आपल्याकडे. म्हणजे जिथे डॉक्टरांनी सांगितलं काहीच होत नाही तिथे आपलं प्रॉडक्ट काम करते. पण टाळ्या एवढ्या हलक्यात नाही व्हायला.